प्रोस्टेट एनलार्जमेंट, वारंवार लघवीला जाणे, लघवी थांबून थांबून होणे असा त्रास जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही या व्हिडिओकडे लक्ष द्या. आपण सगळ्यात पहिले आसन या आजारासाठी पाहणार आहोत ते म्हणजे मंडूक आसन. मंडूक आसन करताना वज्रासनात बसायचे. त्यानंतर दोन्ही हात अशा मुठ्ठी करायच्या, दोन्ही हातांच्या अशा मुठ्ठी करायच्या आणि ओटीपोटाच्या इथे म्हणजे जिथे ब्लॅडर आहे त्या ठिकाणी दोन्ही हात उभे ठेवायचेत आणि श्वास घ्यायचा दीर्घ. श्वास सोडत सोडत हळूवार खाली वाकायचं. हे आहे मंडूक आसन. तुमच्या ब्लॅडरवरती चांगला दाब येईल या आसनामध्ये आणि या आसनामुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. पुढचं आसन आपण आता बघूया. आसन घेण्याआधी मी एक बंध सांगते, तो करायचा आहे. तो म्हणजे उडियान बंध. काढून टाकतो सध्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला दाखवता येईल. बघा, उडियान बंद करताना आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि पोट आतमध्ये खेचून धरायचं आहे. श्वास सोडायचा आणि पोट आत खेचून धरायचं आहे. कशा पद्धतीने बंध लावलेला आहे तो तुम्ही नीट बघून घ्या. यामध्ये सुद्धा ब्लॅडर जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतो. पुन्हा एकदा बघा, उडियान बंध, रिलॅक्स. यानंतर आपण उष्ट्रासन पाहूया. गुडघ्यावरती उभं राहायचंय, दोन्ही हात समोर. एक एक स्टेप बघूया. दोन्ही पाय पहिले चवड्यावर ठेवायचे. त्यानंतर एक हात मागे घ्यायचा आहे, टाचेला पकडायचंय. मग दुसरा हात मागे घ्यायचा, टाचेला पकडायचं. मग मान मागे सोडायची आणि कंबर पुढे ढकलायची. इथे तुमच्या आतड्यांना, पोटाच्या आतल्या सर्व अवयवांना, त्याचसोबत ओटीपोटाला सुद्धा ताण बसणार आहे. पाठीच्या कणाला सुद्धा ताण बसणार आहे. यामुळे काय होणार आहे, ब्लॅडरमध्ये रक्ताभिसरण उत्तम होईल, पोटातल्या भागामध्ये रक्ताभिसरण उत्तम होईल, ज्याचा फायदा तुमच्या प्रोस्टेट ग्लँडला होणार आहे. पुढे आसन बघूया आता. मत्स्येंद्र आसन आपण आता करूया. दोन्ही पाय सरळ सोडायचे, एक पाय फोल्ड करायचा आणि त्यानंतर जो अपोजिट हात आहे, आता समजा प्रसाद दादाने हा पाय फोल्ड केलेला आहे तर त्याचा जो अपोजिट आहे तो हात तो पुढून घेणार आहे अशा पद्धतीने आणि हा असा पायालाच पकडायचा. पूर्ण पोटाला पीळ बसलेला आहे. या सगळ्या भागांना ना चांगला पीळ बसल्यामुळे काय होतं की रक्तसंचार जो आहे तो त्या अवयवांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचतो. तिथले जे सेल्स आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि ते ॲक्टिवेट झाले तर त्याचा फायदा आपल्या प्रोस्टेट ग्लँडला होतो. लघवीचा जो त्रास आहे तो थांबण्यासाठी ही आसनं अत्यंत महत्त्वाची आणि हे पुरुषांनी केलंच पाहिजे. कारण कितीतरी पुरुषांना आज प्रोस्टेट ग्लँडचा त्रास आहे. प्रोस्टेट एनलार्जमेंट होणं हा जो त्रास आहे ना तो त्यांना त्यांची जी जीवनशैली ना ती पूर्ण बदलून टाकतो. सतत भीती वाटत राहते किंवा लघवी वारंवार होण्याचा जो त्रास आहे, सारखं जावंसं वाटतं किंवा गेल्यावरती पण समाधानपूर्ण वाटत नाही, आपल्याला लघवी झाल्यासारखी वाटत नाही. असे जे त्रास आहेत ना ते मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला खूप आपलं खच्चीकरण करत असतात. म्हणून ही सगळी आसनं नक्की बघा आणि नीट शिकून दररोज करा आणि तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल हे मी खात्रीने सांगते. कारण बरेच जे पुरुष आहेत जे आमच्या योग वर्गांमध्ये असतात ती ही सगळी योगासनं करून त्यांचा अनुभव आहे की त्यांना याचा खूप फायदा झालेला आहे. पुढचं आसन आपण आता बघूया, विलोम आसन. विलोम आसनामध्ये पाठीवर झोपून कंबर वर उचलायचे. गुडघे वाकून तुम्ही कंबर उचलू शकता अशा पद्धतीने. यामध्ये सगळा जो पायाकडचा रक्ताचा झोत आहे तो तुमच्या पोटाच्या, ओटीपोटाच्या भागामध्ये आणि हृदयाच्या मेंदूच्या दिशेने येतं. खरं तर प्रोस्टेट ग्लँड म्हणजे नेमकं काय आहे हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि आपल्याला नेमकं काय झालेलं आहे तेच माहिती नसतं. त्यामुळे याच्यावरती उपचार काय करायचा ते सुद्धा कळत नाही. हा जो प्रोस्टेट ग्लँड आहे ना तो पुरुषांमध्येच असतो आणि हा जो त्रास आहे तो कसा आहे की तुमचं जे ब्लॅडर आहे त्याच्या खाली प्रोस्टेट ग्लँड आहे आणि त्या ग्लँडमधून एक वाहिनी गेलेली असते जी युरेथ्राला जाऊन मिळते आणि त्या युरेथ्रामधून ते युरिन पास करत असते. तर ती जी वाहिनी आहे ना तो प्रोस्टेट ग्लँड सुजल्यामुळे, त्याचा आकार वाढल्यामुळे ती जी वाहिनी आहे ती दाबली जाते. त्यामुळे युरिन ब्लॅडरमधून व्यवस्थित पास होत नाही आणि ते पास न झाल्यामुळे ब्लॅडरमध्ये युरिन साठत राहतं आणि मग ब्लॅडर काय करतं, सारखं पंप करत राहतं, युरिन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत राहतं. मग ब्लॅडर हा जो मसल आहे ना तो सुद्धा पंप होऊन होऊन लूज पडतो. त्याची ताकद वयोमानानुसार कमी झालेलीच असते आणि त्यासोबत युरिनचा हे जे त्रास आहेत ना ते हळूहळू व्हायला सुरुवात होतात. मग एकदा का प्रोस्टेट ग्लँड वाढलेला आहे याचं निदान झाल्यानंतर अजून एक टेस्ट असते, त्याला PSA टेस्ट असं म्हणतात.
ती टेस्ट जर तुम्ही केली आणि तुम्हाला जर लक्षात आलं की प्रोस्टेट ग्लँडचा त्रास हा इतका वाढलेला आहे की तो कॅन्सरपर्यंत पोचलेला आहे, याचं निदान त्या टेस्टमधून होत असतं. कारण आज कितीतरी पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हा एवढा घातक असा जो आजार आहे तो आपल्याला होऊ नये यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून ही योगासनं करायची. काळजी करायची नाही तर काळजी घ्यायची आहे. आणि ती कशी घ्यायची तर ही योगासनं करून घ्यायची. आपण आता विलोम आसन बघितलेलं आहे. हे आसन सगळ्यांनी व्यवस्थित करायचं आहे. पुढचं आसन आपण आता बघूया, धनुरासन. या आसनामध्ये पोटावर झोपायचं, पोटाला दाब येणारे, पोटाला पीळ मिळणारे, रक्तसंचार पोटातल्या अवयवांमध्ये ब्लॅडरमध्ये करणारी ही योगासनं आहेत. धनुरासन पुन्हा एकदा बघूया आपण कसं करायचं ते. दोन्ही पाय गुडघ्यामधून वाकवायचे, पायाच्या अँकल्सला पकडायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि अशा पद्धतीने आसन वर उचलायचं. तुमची जेवढी लवचिकता आहे तेवढी तुम्ही वापरून हे आसन उचला आणि पोटावरती चांगला दाब द्या. 10-15 सेकंद या आसनामध्ये थांबा, रिपिटेशन्स करा, रिलॅक्स. पश्चिमोत्तानासन आपण आता बघूया. दोन्ही पाय सरळ सोडायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू खाली वाकायचं. बघा, पश्चिमोत्तानासन इतकं नाही जमलं तरी काही हरकत नाही. तुम्ही अंगठे पकडा आणि मान सरळ सोडून द्या, हे सुद्धा चालेल. जेवढं जमेल ना, जेवढं झेपेल तेवढी आपण ही योगासनांचे प्रयत्न करत राहायचे आहेत. रिलॅक्स. आता आपण उड्डाणबंद बघितला, तसाच एक मूलबंद आहे, तो सुद्धा करायचा. मूलबंद हा काय प्रकार आहे तर यामध्ये आपल्याला ॲनसची जी जागा आहे, म्हणजे जिथून मलमूत्र विसर्जन होत असतं त्या जागेला वरच्या दिशेने कॉन्ट्रॅक्ट करायचं. श्वास सोडायचा आणि त्या जागेला कॉन्ट्रॅक्ट करून ठेवायचं, तेव्हा मूलबंध लागतो. हा प्रकार तुम्हाला खूपच उपयोगाचा ठरेल. यासोबतच तुम्ही अजून एक प्रकार करायचा, उड्डाणबंद आणि मूलबंद दोन्ही एकत्र लावायचे. म्हणजे उड्डाणबंद प्रथम लावायचा आणि मग मूलबंद सुद्धा लावायचा. पहिले श्वास सोडायचं, पोट आत घ्यायचं आणि त्याच वेळेस ॲनसची जागा वरती खेचून धरायची. उड्डाणबंद आणि मूलबंद हे प्रकार झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्राणायाम सांगते, जो दररोज करायचा आणि तो म्हणजे कपालभाती. हा कपालभाती प्राणायाम खूप सोपा आहे, सगळ्यांना ठाऊक आहे, प्रसिद्ध प्राणायाम आहे. श्वास सोडायचा, पोट आत घ्यायचं. अशा पद्धतीने हा प्राणायाम करायचा आहे, कपालभाती. यामुळे तुमच्या पोटातल्या अवयवांची हालचाल होते, पचनक्रिया सुधारते. या सगळ्याचाच फायदा तुमच्या ब्लॅडरला सुद्धा होतो आणि त्याचबरोबर तुम्हाला जो प्रोस्टेटचा त्रास होत आहे, लघवीचा त्रास होत आहे, तो कमी होण्यासाठी ही सगळी योगासने आणि हा प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे तुम्ही दररोज कराल याची मला खात्री आहे, कारण हा जो त्रास आहे ना, यामुळे बऱ्याच जणांचं जे जीवन आहे ते बदलतं. आणि हा जो त्रास आहे, एखादा त्रास वाढला की त्याचं रूपांतर, त्या रोगाचं रूपांतर कॅन्सरमध्येच होतं. तर एवढ्या कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापर्यंत पोचण्यापेक्षा आपण प्रिकॉशन म्हणून ही सगळी योगासनं करायला सुरुवात करूया आणि आपलं आरोग्य एकदम उत्तम आणि ठणठणीत ठेवूया. धन्यवाद.